जय शिवराय मित्रांनो, आपल्या सातबाऱ्यावर कोणत्या पिकाचा पीक पेरा नोंदवला आहे ते कसं बघायचं याची माहिती आपण आज बघणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोममध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी 7/12 असे नाव टाकायचे आहे. हे नाव टाकल्याच्यानंतर पहिल्या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला विभाग निवडा हा पर्याय दिलेला आहे. याच्यापैकी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला गो यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सांगितला जाईल. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जिल्हा घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे, गाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शोधा हा पर्याय दिसेल. याच्यापैकी सर्वे नंबर यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली तुमचा कोणता गट नंबर आहे तो गट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. हा गट नंबर टाकल्याच्यानंतर परत तुम्हाला शोधा या बटनवरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर परत खाली एकदा तुम्हाला या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल टाकल्याच्यानंतर 7/12 पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल या ठिकाणी तुम्हाला तुमचा हा कॅप्चा कोड टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय कॅप्चा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल यानंतर तुम्हाला लगेच तुमची 7/12 ओपन होईल आणि या ठिकाणी बघू शकता तुमचा जो काही खाते क्रमांक आहे त्या खाते क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या 7/12 कोणता ई पीक पेरा नोंदवला आहे ते बघू शकता. आता उदाहरणामध्ये हा खाते क्रमांक 353 आहे. थोडं तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता 2024-25 खरीप हा बघा 353 मध्ये निर्भळमध्ये सोयाबीन या पिकाचा पीक पेरा नोंदवला आहे. तसेच दुसरं जर पाहायला गेलं तर समजा 498 हा खाते क्रमांक आहे आणि या ठिकाणी खाली पाहायला गेलं तर 498 सोयाबीन त्याच्यानंतर कापूस असा पीक पेरा नोंदवला आहे. तर मित्रांनो, तुमच्या 7/12 नेमका कोणता पीक पेरा नोंदवला आहे, कोणत्या पिकाचा पीक पेरा नोंदवला आहे याच्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.